शेतातील काम आवरून घरी परतणाऱ्या पती पत्नीच्या मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. कारने जोराची धडक दिल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात कर्नाळमध्ये सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी गोविंद नारायण पडळकर वय 35 राहणार अभयनगर समाधान कॉलनी माने प्लॉट सांगली यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींचे तुर्ची येथे शेतजमीन आहे. सोमवारी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी कविता असे दोघे दुचाकीवरून शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील कामावरून सायंकाळी कर्नाळ मार्गे सांगलीकडे येत असताना रमा हॉटेलच्या पुढे आल्यावर अचानक सांगलीकडून निळ्या रंगाची एक चारचाकी गाडी भरधाव वेगाने आली. या कारनं फिर्यादीच्या मोटरसायकलीस जोराची धडक दिली. कारच्या धडकेत फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी गाडीवरून खाली जमिनीवर पडले. या अपघातात फिर्यादीच्या डोकीस उजव्या खांद्यास गंभीर दुखापत झाली असून ठिकठिकाणी खरचटले आहे. तसेच फिर्यादींच्या पत्नी कविता हिला उजव्या पायाला मांडीला फ्रॅक्चर होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात फिर्यादीच्या मोटरसायकलचे अंदाजे 30,000 रुपयांचे नुकसान करून अपघाताची खबर न घेता कार चालक तिथून पळून गेला आहे. या प्रकरणी फिर्यादीनं गुरुवारी दुपारी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या अज्ञात कार चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.